आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील माहितच असेल की सध्या राज्यामध्ये निवडणुकीचा कालावधी सुरू आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि यामुळे राज्य सरकार काय करत आहे तर महिला मतदारांना खुश करण्यासाठी राज्य सरकार या ठिकाणी महत्त्वाच्या घोषणा करत आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे देखील जमा करण्यामध्ये येत आहेत। आता तुम्हाला देखील माहितच असेल की सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते वाटप करण्यामध्ये आले। म्हणजेच की नुकताच डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला तर अशा लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। आता नेमका जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर जर कदाचित तुमच्या खात्यावरती या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झालेला नसेल तर या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील कधी मिळणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले असतील किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही। आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला असून या ठिकाणी 19वा हप्ता कधी मिळणार अशी, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे देखील या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे। त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 2,23,00,000 लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, राज्यामध्ये म्हणजेच की निवडणुकाचा या ठिकाणी आपल्याला कालावधी बघायला मिळत आहे आणि या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकार काय करत आहे तर महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील या ठिकाणी पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। राज्यातील प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। म्हणजेच की पात्र असणाऱ्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते पूर्णपणे जमा झाले असतील आणि तुम्ही जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर फक्त या ठिकाणी आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी
ई-केवायसी झाली नसल्यामुळे हप्ता आलाच नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश जारी. आता बघा, ई-केवायसी करून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा झाला नाही असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यावरूनच आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. आता कशा पद्धतीने, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कशा पद्धतीने हप्ता जमा होणार हे आपण या ठिकाणी आता सुरुवातीला पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर जानेवारी महिन्याचा 19 हप्ता कधी जमा होणार आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी ई-केवायसी करताना चुका झाल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना या योजनेचा हप्ता मिळू शकला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या म्हणजेच की या ठिकाणी ई-केवायसी करून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत असं चित्र या ठिकाणी म्हणजेच की आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, लाडकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत, तर अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यामध्ये आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी या ठिकाणी करण्याच्या सूचना आता देण्यामध्ये आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई-केवायसी केली नव्हती तर त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी मुदत देण्यामध्ये आली होती, परंतु अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे, म्हणजेच की ई-केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय या ठिकाणी म्हणजेच की निवडल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता अशा लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता या ठिकाणी म्हणजेच की मिळू शकला नाही. आता या संबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी अशा सूचना आता देण्यामध्ये आल्या आहेत. आता आदिती तटकरे यांनी म्हणजेच की कोणत्या सूचना दिल्या तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता आदिती तटकरे काय म्हटल्या तर बघा, आदिती तटकरे यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे. या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यामध्ये येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यामध्ये आली होती. तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यामध्ये आल्या आहेत. या पडताळणीमध्ये ज्या म्हणजेच की लाडक्या बहिणी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते जमा केले जातील. म्हणजेच की जर तुम्ही देखील ई-केवायसी केली असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आता तुमची पडताळणी होईल आणि जर तुम्ही योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे जर कदाचित तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता बहिणींची पडताळणी केली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी सर्व निकषामध्ये बसतील तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल. त्यामुळे या ठिकाणी अशा लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुमचे पैसे कोठेही जाणार नाही. 100% तुमच्या खात्यावरती सर्व हप्त्यांचे पैसे जमा होतील. हे देखील लक्षात घेणे या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं असणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे या ठिकाणी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची ही देखील महत्त्वाची अपडेट होती. आणि त्यानंतर आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, म्हणजेच की जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नुकताच डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. म्हणजेच की आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार ते आपण या ठिकाणी म्हणजेच की पाहण्याचा प्रयत्न करू.
तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती, तर या ठिकाणी 18 हप्ते पूर्णपणे जमा झाले आहेत. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. बघा, आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी वाटप केला, तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी जमा झाला, तर 14 जानेवारी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी डिसेंबरचा 18वा हप्ता देखील जमा झाला. आणि त्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न उपस्थित झालेला होता. आणि याच हप्त्या संदर्भातील म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्या संदर्भातील आता अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता हप्ता कधी मिळणार ते म्हणजेच की 19वा हप्ता आता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता कधी मिळणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर बघा, या ठिकाणी आता राज्यामध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुका असतील त्या या ठिकाणी 5 फेब्रुवारी या दिवशी आहेत. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा म्हणजेच की तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी जानेवारी महिन्याचा 19 हप्ता कधी जमा होणार. आता बघा, या ठिकाणी 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आता निवडणुका म्हटलं की सरकारला या ठिकाणी म्हणजेच की मतदारांची या ठिकाणी गरज असते. आता या ठिकाणी राज्यातील लाडक्या बहिणी म्हणजेच की या ठिकाणी एकंदरीत जर बघायला गेलं तर आता महिला मतदार देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे सरकार सध्या काय करत आहे, तर राज्यातील महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी म्हणजेच की सरकार म्हणजेच की या ठिकाणी लाडक्या बहिणी देखील मतदार असल्यामुळे सरकार काय करत आहे, तर लाडक्या बहिणींना देखील खुश करण्याचा सध्या प्रयत्न करत आहे. आणि आता 5 फेब्रुवारी या दिवशी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे 5 फेब्रुवारीच्या आधीच या ठिकाणी राज्य सरकार काय करेल, तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करेल. आणि या अनुषंगाने साधारणतः जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे तो या ठिकाणी 31 जानेवारी पर्यंत जमा केला जाईल असं या ठिकाणी म्हणजेच की बातमीमध्ये सांगण्यामध्ये आला आहे. आता या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे तो कधी जमा होणार, तर 31 जानेवारीपर्यंत या ठिकाणी म्हणजेच की पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले जातील. आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न बहिणींमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता. आणि त्यातच बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजेच की या ठिकाणी 31 जानेवारीपर्यंत हप्ता जमा होणार अशा पद्धतीची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे. निवडणुकांमुळे राज्य सरकार देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. 5 फेब्रुवारी या दिवशी निवडणुका आहेत आणि 5 फेब्रुवारीच्याच आधी बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आणि सध्या जानेवारी महिना सुरू असल्यामुळे याच महिन्यामध्ये हप्ता देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 31 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती. तुमच्या खात्यावरती आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आम्हाला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आता बघा, या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारने तर या ठिकाणी म्हणजेच की हप्त्याचे वाटप आतापर्यंत किती, तर सरकारने या ठिकाणी 18 हप्ते वाटप केले असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप केला जाणार आहे. परंतु आता काय झालं आहे, तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली होती तर अशा देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही असं आपल्याला बघायला मिळत होतं. परंतु KYC केलेल्या आणि सर्व निकषामध्ये बसत असलेल्या लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला आहे. 31 डिसेंबर पर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता सरकारने बंद केला असल्यामुळे राज्य सरकारने जर पुन्हा KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही तर अशा लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीची या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील आता लवकरच जमा होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत हप्ता जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे. तर अशा पद्धतीची बातमी बघायला मिळत होती. बातमी जर चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.